नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, नोकरी इन्साइडर यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं स्वागत आहे। आज आपण या व्हिडिओमध्ये पहा पोलीस भरती, तलाठी भरती तसेच जिल्हा परिषद भरतीसाठी किंवा तसेच जेवढ्या काही आपल्या सरळ सेवा पद्धतीच्या भरती असणार आहेत यासाठी महत्त्वाचे आपण 30 जनरल नॉलेजचे प्रश्न या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। मित्रांनो, हे जे प्रश्न असणार आहेत हे आपल्याला वारंवार आणि रिपीट प्रश्न विचारले आहेत। आपल्याला या व्हिडिओची जर पीडीएफ डाउनलोड करायची असेल तर मराठी नोकरी या नावाने आपलं टेलिग्राम चॅनल आहे, त्याची लिंक आपल्याला डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे। त्या ठिकाणी जाऊन आपण चॅनल जॉइन करा, म्हणजे तुम्हाला त्या ठिकाणी त्या प्रत्येक व्हिडिओची पीडीएफ नोट्स उपलब्ध करून दिली आहे। चला तर व्हिडिओला सुरुवात करूया। तर पहा, आपला प्रश्न पहिला आहे, महाराष्ट्राची कोकण किनारपट्टी कोणत्या नावाने ओळखली जाते? मित्रांनो, प्रश्नाचं उत्तर येत असेल तर 3 ते 5 सेकंदामध्ये कमेंट करून प्रश्नाचं उत्तर देण्याचा प्रयत्न करायचा आहे। महाराष्ट्राची किनारपट्टी कोणत्या नावाने ओळखली जाते? याचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक 3, तर कोकण किनारपट्टी असं हे महाराष्ट्राच्या किनारपट्टीला म्हटलं जातं। पहा, महाराष्ट्राची किनारपट्टी कोणत्या नावाने ओळखली जाते? कोकण किनारपट्टी। पर्याय क्रमांक 3 योग्य उत्तर आहे। प्रश्न क्रमांक 2 आहे, खालीलपैकी कोणत्या शहरात मुंबई उच्च न्यायालयाचे खंडपीठ नाही? पहा, या ठिकाणी नाही असा शब्द आलेला आहे। मित्रांनो, सांगायचं आहे आपल्याला की खालीलपैकी कोणत्या शहरात मुंबई उच्च न्यायालयाचे खंडपीठ येत नाही? याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 नवी मुंबई या ठिकाणी। तर पहा, औरंगाबाद, नागपूर आणि पणजी या तीनही ठिकाणी खंडपीठ आहे, फक्त नवी मुंबई या ठिकाणी खंडपीठ येत नाही, त्यामुळे पर्याय क्रमांक 1 योग्य उत्तर आहे। प्रश्न क्रमांक 3 आहे, आर्य महिला समाज स्त्री सुधारणेकरिता डॅश यांनी स्थापना केली आहे किंवा आर्य महिला समाजाची स्थापना कोणी केली आहे? मित्रांनो, प्रश्न इम्पॉर्टंट आहे। पहा, 3 वर्ष आपल्याला बॅक टू बॅक हा प्रश्न विचारण्यात आलेला आहे। याचं उत्तर आहे पहा पंडिता रमाबाई। पर्याय क्रमांक 2 पंडिता रमाबाई यांनी आर्य महिला समाज याची स्थापना केली आहे। आर्य महिला समाजाची स्थापना कोणी केली आहे? तर पंडिता रमाबाई। पर्याय क्रमांक 2। प्रश्न क्रमांक 4 आहे, उच्च दर्जाचे लोखंड त्याला आपण स्टील म्हणतो, पहा, निर्मितीसाठी कोणता धातू वापरला जातो? पहा, स्टीलची निर्मिती करण्यासाठी कोणता धातू वापरला जातो? मित्रांनो, हा प्रश्न इम्पॉर्टंट प्रश्न आहे। पहा, भूगोलावर हा प्रश्न विचारला जातो। हाच प्रश्न आपल्याला विज्ञानमध्ये सुद्धा प्रश्न आलेला आहे। याचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक 4, तर मॅंगनीज। लक्षात ठेवायचे मित्रांनो, उच्च दर्जाचे लोखंड निर्मितीसाठी कशाचा? मॅंगनीजचा वापर केला जातो, मॅंगनीज। पर्याय क्रमांक 4 आपलं योग्य उत्तर आहे। प्रश्न 5 आहे, आहारात लोह खनिजाचे प्रमाण कमी असल्यास कोणता आजार होतो? पहा, आपल्या आहारामध्ये जर लोह खनिज म्हणजे जर आयर्न जर कमी पडलं तर आपल्याला कोणता आजार होण्याचा धोका असतो? याचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक 3, तर ॲनिमिया हा जो आजार आहे हा आजार आपल्याला शरीरामध्ये आयर्न कमी पडल्याच्या मुळे होणारा आजार आहे ॲनिमिया। पर्याय क्रमांक 3। तर पहा, आहारात लोह खनिजाचे प्रमाण कमी पडल्यामुळे आपल्याला ॲनिमिया आजार होऊ शकतो। पर्याय 3 उत्तर आहे। प्रश्न 6 आहे, 2 शब्द किंवा 2 वाक्य जोडणाऱ्या अविकारी शब्दाला डॅश अव्यय असे म्हटले जाते? मित्रांनो, मराठी व्याकरणावरील हा प्रश्न आलेला आहे। पहा, कारण हा प्रश्न आपल्याला विचारण्यात आला आहे 2019च्या पोलीस भरतीसाठी। 2 शब्द किंवा 2 वाक्य जोडणाऱ्या अविकारी शब्दाला डॅश अव्यय असं म्हटलं जातं। याचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक 3, त्याला उभयान्वयी अव्यय असं म्हटलं जातं। लक्षात ठेवायचे, पर्याय 3 आपलं उत्तर आहे उभयान्वयी अव्यय। प्रश्न 7 आहे, विद्यापीठ कायदा कोणत्या कमिशनच्या शिफारशीवर आधारित आहे? पहा, विद्यापीठ कायदा जो आहे, लक्षात ठेवा मित्रांनो, महत्त्वाचा प्रश्न आहे हा देखील। विद्यापीठ कायदा कोणत्या कमिशनच्या शिफारशीवर आधारित आहे? याचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक 1, तर रॅली कमिशन जे आहे याच्या आधारावरती आहे विद्यापीठ कायदा। कोणतं? रॅली कमिशनच्या शिफारशीवर आधारित आहे विद्यापीठ कायदा। पर्याय 1 योग्य उत्तर आहे। प्रश्न 8 आहे, बेकायदेशीर अटक व स्थानबद्धता यापासून संरक्षण होण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाकडे कोणत्या घटनात्मक तरतुदीनुसार दाद मागता येते? मित्रांनो, प्रश्न महत्त्वाचा आहे आणि हा प्रश्न जो आहे हा प्रॉपरपणे पोलीस विभागाशी संबंधित प्रश्न आहे। पहा, पोलीस विभागावर आधारित महत्त्वाचा प्रश्न आहे, कारण हा प्रश्न आपल्याला 2019 मध्ये विचारण्यात आलेला आहे। बेकायदेशीर अटक व स्थानबद्धता यापासून संरक्षण करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाकडे कोणत्या घटनात्मक तरतुदीनुसार दाद मागता येते? याचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक 4, त्याला हेबियस कॉर्पस असं म्हटलं जातं। लक्षात ठेवायचे, हेबियस कॉर्पसवर आपण पूर्णपणे एक डिटेलमध्ये व्हिडिओ घेणार आहोत लवकरच। पर्याय 4 योग्य उत्तर आहे। प्रश्न 9 आहे, आळस या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द खालीलपैकी कोणता आहे? पहा, आळस शब्दाचा विरुद्धार्थी शब्द
याचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक 2 उत्साह हा जो शब्द आहे याला विरुद्धार्थी शब्द आहे पहा आळस. मित्रांनो, यापूर्वी आपण जवळपास 100 पेक्षा जास्त विरुद्धार्थी शब्द घेतलेले आहेत. त्याची लिंक आपल्याला डिस्क्रिप्शनमध्ये दिली आहे, त्या ठिकाणी जाऊन विरुद्धार्थी शब्द पाहायचे आहेत. कारण त्याचपैकी आपल्याला जवळपास 2 ते 3 प्रश्न हे नेहमी विचारले जातात विरुद्धार्थी आणि समानार्थी शब्दावरती. समानार्थी 100 आणि विरुद्धार्थी 100 असे दोन्ही प्रश्न आपण व्हिडिओ घेतलेले आहेत, त्याच्या लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिलेल्या आहेत. प्रश्न 10वा आहे, मेरी कॉम ही भारतीय खेळाडू कोणत्या खेळाशी संबंधित आहे? पहा, मेरी कॉम ही जी खेळाडू आहे ही कोणत्या खेळाशी संबंधित आहे? याचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक 3 तर बॉक्सिंग या खेळाशी संबंधित आहे. पहा, बॉक्सिंग खेळाशी संबंधित आहे पहा मेरी कॉम. जर वेटलिफ्टिंगमध्ये जर आलं तर आपल्याला पर्यायामध्ये पहा मीराबाई चानू असं येऊ शकतं. वेटलिफ्टिंगमध्ये मीराबाई चानू लक्षात ठेवा. या ठिकाणी टेबल टेनिस दिला आहे. फक्त टेनिसमध्ये जर विचारलं आपल्याला तर यामध्ये पहा सानिया मिर्झा देखील हे नाव येऊ शकतं. सानिया मिर्झा टेनिसमध्ये लक्षात ठेवायचे टेबल टेनिस एक्स्ट्रा आहे. पर्याय क्रमांक 3 मेरी कॉम ही जी आहेत ह्या बॉक्सिंग खेळाशी संबंधित आहेत. प्रश्न 11 आहे, संस्कृतमधून मराठीत जसेच्या तसे आलेल्या शब्दांना काय म्हटले जाते? मित्रांनो, प्रश्न इम्पॉर्टंट आहे पहा. संस्कृतमधून जे शब्द मराठीत आले जशाच तसे, त्यांच्यात कोणताही बदल नाही झालेला आणि ते शब्द मराठी भाषेत आलेत, अशा शब्दांना काय म्हणतात? उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक 1 त्याला तत्सम शब्द असं म्हटलं जातं. पहा, तत्सम शब्द म्हणजे काय? संस्कृतमधील जे शब्द आहेत ते मराठीत जशाच तसे आलेले आहेत त्यांना तत्सम शब्द म्हणतात. मराठी व्याकरणावर हा महत्त्वाचा प्रश्न होता. पर्याय 1 आपलं योग्य उत्तर आहे. प्रश्न 12वा आहे, महाराष्ट्र राज्याच्या उत्तर सीमेवर कोणता डोंगर स्थित आहे? पहा, महाराष्ट्र राज्य लक्षात ठेवायचे, महाराष्ट्र राज्याच्या कोणत्या उत्तर बॉर्डरवर कोणता डोंगर आहे? याचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक 2 तर सातपुडा जी पर्वतरांग आहे पहा, सातपुडा पर्वतरांग ही जी आहे ही आपल्या राज्याच्या उत्तर सीमेवरती आहे. पर्याय 2 योग्य उत्तर आहे, सातपुडा पर्वत. प्रश्न 13 आहे, भामरागड टेकड्या खालीलपैकी कोणत्या ठिकाणी स्थित आहेत? पहा, या ठिकाणी ठिकाणीच्या ऐवजी आपल्याला जिल्हा हा शब्द महत्त्वाचा आहे. पहा, कोणत्या जिल्ह्यामध्ये स्थित आहेत? उत्तर आहे याचं पर्याय क्रमांक 4 तर गडचिरोली या जिल्ह्यामध्ये येतात. पहा, भामरागड टेकड्या. पहा, भामरागड टेकड्या गडचिरोली जिल्ह्यामध्ये. पर्याय 4 योग्य उत्तर आहे. प्रश्न 14 आहे, अमोनियाचे रूपांतर नायट्रेट रूपामध्ये होण्यासाठी सूक्ष्मजीव प्रक्रियेला काय म्हटले जाते? पहा, जो अमोनिया आहे अमोनियाचं रूपांतर लक्षात ठेवा, अमोनियाचं रूपांतर नायट्रेट रूपामध्ये होण्यासाठी जी प्रक्रिया आहे सूक्ष्मजीव प्रक्रिया त्याला काय म्हटलं जातं? याचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक 1 त्याला नत्रीकरण असं म्हटलं जातं. लक्षात ठेवायचे, नत्रीकरण कशाला म्हटलं जातं की अमोनियाचं रूपांतर नायट्रेट रूपामध्ये करण्यासाठी जी सूक्ष्मजीव प्रक्रिया आहे त्याला नत्रीकरण म्हणतात. पर्याय 1 योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 15 आहे, 1789 मध्ये सुरू झालेले मुंबई प्रांतातील पहिले वृत्तपत्र खालीलपैकी कोणते आहे? पहा, कधी 1789 या साली सुरू झालेलं मुंबई प्रांतातील पहिलं वृत्तपत्र कोणतं आहे? याचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक 4 बॉम्बे हेराल्ड. हे जे वृत्तपत्र आहे लक्षात ठेवायचे, बॉम्बे हेराल्ड हे जे आहे एक वृत्तपत्र आहे आणि हे 1789 या वर्षी मुंबई प्रांतामध्ये सुरू झालेलं पहिलं वृत्तपत्र आहे. लक्षात ठेवायचे, पहिलं वृत्तपत्र आहे बॉम्बे हेराल्ड. कशामधील? मुंबई प्रांतामधील. पर्याय 4 आपलं उत्तर आहे. प्रश्न 16 आहे, देशातील कायद्यांची निर्मिती करणारी सर्वोच्च संस्था खालीलपैकी कोणती आहे? पहा, भारत देशातील कायद्याची निर्मिती करणारी सर्वोच्च संस्था कोणती आहे? याचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक 3 त्याला संसद असं म्हटलं जातं. लक्षात ठेवायचे, संसद ही अशी संस्था आहे आपल्या देशातील जी कायद्याची निर्मिती करते. पर्याय 3 योग्य उत्तर आहे, संसद. प्रश्न क्रमांक 17 आहे, भारतीय राज्यघटनेचे कलम 51 कशाशी संबंधित आहे? पहा, कलम 51 कोणत्या घटकाशी संबंधित आहे? याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 तर मूलभूत कर्तव्याशी संबंधित आहे. पहा, कलम 51 पर्याय क्रमांक 1 योग्य उत्तर आहे, मूलभूत कर्तव्य. प्रश्न 18 आहे, माहिती तंत्रज्ञान संदर्भाने P2P पहा P2P या संबोधनाचा योग्य अर्थ काय होतो? पहा, P2P चा अर्थ काय आहे? याचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक 1 पेअर टू पेअर. लक्षात ठेवायचे मित्रांनो, पेअर टू पेअर हे जो आहे हा P2P चा अर्थ होतो. पर्याय क्रमांक 1 योग्य उत्तर आहे. प्रश्न 19 आहे, ऑलिव्ह रिडले ही कशाची जात आहे? पहा, या ठिकाणी आपल्याला काही प्राणी दिले आहेत तर प्राण्यापैकी एक जात आहे. पहा, त्या जातीचं नाव आहे ऑलिव्ह रिडले. ही कोणत्या प्राण्याची जात आहे? याचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक 2 तर कासव. लक्षात ठेवायचे मित्रांनो, कासव या प्राण्याची जात आहे. पहा, ऑलिव्ह
रिडले. पर्याय 2 योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 20 आहे, नामाचा उच्चार पुन्हा होऊ नये म्हणून नामाऐवजी, पहा मित्रांनो या ठिकाणी ऐवजी असा शब्द आहे, लक्षात ठेवायचे. नामाचा उच्चार पुन्हा होऊ नये म्हणून नामाऐवजी येणाऱ्या विकारी शब्दाला काय म्हटले जाते? याचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक 2, त्याला सर्वनाम असं म्हटलं जातं. पहा सर्वनामाची व्याख्या काय आहे? नामाचा उच्चार किंवा नामाऐवजी येणाऱ्या वापरल्या जाणाऱ्या शब्दाला आपण सर्वनाम म्हणत असतो. पर्याय 2 योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 21 आहे, मराठी भाषेचे लेखन कोणत्या लिपीमध्ये केले जाते? पहा मराठी भाषा याचं जे लेखन आहे हे कोणत्या लिपीत केलं जातं? याचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक 4 देवनागरी लिपी. लक्षात ठेवायचे, देवनागरी ही जी आहे ही एक लिपी आहे. ब्राह्मी ही जी आहे पहा ही एक लिपी आहे. मराठी आणि हिंदी ह्या दोन्ही आहेत त्या भाषा आहेत. लक्षात ठेवायचे, भाषा आणि लिपी वेगवेगळं आहे. तर मराठी भाषेचं लेखन हे जे आहे हे देवनागरीमध्ये करण्यात येतं. पर्याय 4 उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 22 आहे, भारताच्या नियंत्रक आणि महालेखा परीक्षकांच्या नियुक्ती कोणाद्वारे केल्या जातात? याचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक 1 तर राष्ट्रपती यांच्याद्वारे. लक्षात ठेवायचे मित्रांनो, भारताच्या नियंत्रक आणि महालेखा परीक्षकांच्या ज्या नियुक्त्या आहेत म्हणजे त्यांच्या नेमणुका ज्या आहेत ह्या राष्ट्रपती म्हणजेच पहा प्रेसिडेंट यांच्याकडून केल्या जातात. पर्याय 1 योग्य उत्तर आहे. प्रश्न 23 आहे, डोळा या शब्दाचा समानार्थी नसलेला शब्द कोणता आहे? पहा डोळ्याचा समानार्थी शब्द नसलेला. याचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक 4 दृश्य. लक्षात ठेवा, अक्ष, चक्षु आणि लोचन हे तिन्ही शब्द जे आहेत हे डोळा या शब्दाला समानार्थी शब्द आहेत. त्यापैकी दृश्य हा जो आहे हा समानार्थी शब्द येत नाही. पर्याय 4 योग्य उत्तर आहे. प्रश्न 24 आहे, मादक पदार्थाच्या सेवनाने प्रामुख्याने कशावर घातक परिणाम होतात? पहा मादक पदार्थाच्या सेवनाने प्रामुख्याने कशावरती आपल्या परिणाम होतात? याचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक 1 तर मज्जासंस्थेवरती आपल्या परिणाम होत असतात. कशाचे? मादक पदार्थाचं सेवन केल्यामुळे मज्जासंस्थेवर आपल्या घातक परिणाम होतात. पर्याय 1 आपलं योग्य उत्तर आहे. प्रश्न 25 आहे, खालीलपैकी कोणत्या जिल्ह्याला ज्वारीचे कोठार असे म्हटले जाते? पहा मित्रांनो प्रश्न महत्त्वाचा आहे. ज्वारीचे कोठार कोणत्या जिल्ह्याला म्हणतात? पहा ज्वारीचे कोठार कोणत्या जिल्ह्याला म्हटलं जातं? याचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक 2 तर सोलापूर या जिल्ह्याला ज्वारीच्या कोठार या नावानं ओळखलं जातं. पर्याय 2 आपलं उत्तर आहे. प्रश्न 26 आहे, चंपारण्य येथील शेतकऱ्यांचा लढा कोणत्या पिकाशी संबंधित होता? पहा चंपारण्य या ठिकाणी एक लढा झाला होता. तर त्या लढा जो आहे हा शेतकऱ्यांचा लढा होता. तर तो कोणत्या पिकाशी निगडीत होता आपल्याला सांगायचं आहे. याचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक 3 तर नीळ या पिकाशी संबंधित होता. पहा चंपारण्यमधील शेतकऱ्यांचा लढा. पर्याय 3 आपलं योग्य उत्तर आहे. प्रश्न 27 आहे, प्रगतीसाठी धडपडणारा या शब्दसमूहासाठी योग्य शब्द कोणता आहे? पहा प्रगतीसाठी धडपडणारा याला योग्य शब्द कोणता असेल? उत्तर आहे याचं पर्याय क्रमांक 4 त्याला होतकरू हा जो शब्द आहे हा योग्य आहे. लक्षात ठेवायचे, प्रगतीसाठी धडपडणारा त्याला काय म्हटलं जातं? होतकरू. पर्याय 4 योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 28 आहे, जगातील सर्वाधिक थोरियमचे साठे कोणत्या देशात आहेत? पहा जगातील सर्वात जास्त थोरियमचे साठे कोणत्या देशात आढळतात? याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 तर भारत. पहा इंडिया म्हणजे भारत या देशामध्ये सर्वात जास्त थोरियमचे साठे आहेत. पर्याय 2 आपलं योग्य उत्तर आहे. प्रश्न 29 आहे, मुस्लिम लीगची स्थापना कोणत्या ठिकाणी झाली आहे? पहा मित्रांनो प्रश्न महत्त्वाचा आहे. मुस्लिम लीगची स्थापना कोणत्या ठिकाणी झाली? याचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक 3 तर ढाका या ठिकाणी झाली आहे मुस्लिम लीगची स्थापना. पहा मुस्लिम लीग याची जी स्थापना आहे ही ढाकामध्ये झाली आहे. पर्याय 3 आपलं योग्य उत्तर आहे. प्रश्न 30 आहे पहा, महाराष्ट्रात खालीलपैकी कोणत्या शहरात पोलीस आयुक्तालय नाही? लक्षात ठेवायचे 2019चा लेटेस्ट असा प्रश्न आहे. पहा महाराष्ट्रातील असं खालीलपैकी कोणतं पोलीस शहर आहे? महाराष्ट्रात खालीलपैकी कोणत्या शहरात पोलीस आयुक्तालय नाही? आणि याचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक 3 तर उस्मानाबादमध्ये पोलीस आयुक्तालय येत नाही. त्यामुळे पर्याय क्रमांक 3 आपलं योग्य उत्तर होणार आहे. तर मित्रांनो हे होते पहा आपले 30 जनरल नॉलेजचे प्रश्न. या 30 प्रश्नांपैकी आपल्याला किती प्रश्नाचं उत्तर देता आलं हे मला कमेंट करून नक्की सांगा. आपले जर व्हिडिओ आवडत असतील तर आपल्या व्हिडिओला लाईक करा, मित्रांमध्ये व्हिडिओ शेअर करा आणि आपल्या नोकरी इनसाइडर यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. सोबतच मित्रांनो PDF जर आपल्याला डाउनलोड करायची असेल तर मराठी नोकरी या नावाने आपलं टेलिग्राम चॅनल आहे. पहा मराठी नोकरी, त्याची लिंक आपल्याला डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. त्या ठिकाणी जाऊन आपण चॅनलला जॉईन करा, म्हणजे तुम्हाला करंट अफेअर्स आणि जे काही आपले PDF आहेत त्या पूर्णपणे त्या ठिकाणी मोफतमध्ये तुम्हाला दिल्या जातील.
आपण भेटूया पुढच्या एका अशाच नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.